नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य ही पार्थवर रागवलेली असते व ती दरवाजा लावून एका रूममध्ये कोंडून घेते आणि तेव्हा पार्थ तिची विनवणी करण्यासाठी आलेला असतो। त्याच वेळेस त्या ठिकाणी रम्या देखील येत असते आणि रम्या ही पार्थला बोलते, पार्थ तू आज व्हॅलेंटाईन डे निमित्त काव्याला बाहेर घेऊन जाणार होतस ना। आणि हे ऐकल्यानंतर काव्याला राग येतो आणि काव्य ही ओरडून बोलते, काय मिस्टर देशमुख, तुम्ही मला कुठे घेऊन जाणार होतात हे तुम्ही सर्व जगाला ओरडून सांगितले आहे का। आणि रम्या बोलते, पार्थ तू काही काळजी करू नको, मी तिला समजवते। आणि पार्थ रम्यावर रागवतो आणि बोलतो, तू काही मध्ये पडू नकोस। आणि तमाम आराम बोलतो की तुझ्या बोटाला काय लागलेले आहे आणि तेव्हा काय तू फक्त पट्टी बांधलेली आहेस आणि मी तुझ्या बोटाला मलम लावून देते असे ती बोलत असते। आणि ती बोलल्यानंतर काव्याला राग येतो आणि काव्या ही दरवाजा उघडते आणि बोलते, हां तू मलम लावून देतेस ना, दे आता मी बघते तू कसा मलम लावून देतेस। तर त्यानंतर काव्या ही पार्थला बोलते, देशमुख हे तुम्ही काय केलं आहे आणि हे मी विसरू शकत नाही आणि जोपर्यंत सकाळी झालेला प्रकार मी विसरणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला बोलणार नाही आणि रूमच्या बाहेर देखील येणार नाही आणि मला कुठलाही डे साजरा करायचा नाही, खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन डे असे बोलून ती पुन्हा एकदा दरवाजा लावून घेते। तर तिकडे आपण पाहतो कॅफेमध्ये नंदिनीचे बाबा देखील आलेले असतात आणि नंदिनीचे बाबा हे नंदिनीचा हात पकडून तिला जबरदस्तीने जीवापासून वेगळं करून घेऊन जाऊ लागतात। तेव्हा नंदिनी ही बाबासोबत जाण्यास नकार देते आणि ती हात सोडण्याची विनवणी करते। तेव्हा बाबा बोलतात, नाही मी तुझा हात एका चुकीच्या हातामध्ये कधीच देणार नाही असे बोलून ते जबरदस्तीने नंदिनीला तिथून ओढत घेऊन जात असतात आणि हा सर्व प्रकार जीवा फक्त पाहतच राहतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये बाबा हे जीवा आणि नंदिनीला एकत्र येण्याची परवानगी देणार का, त्याचबरोबर काव्य ही पार्थला माफ करून व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।